नमस्कार मित्रांनो, मी संदीप शिंदे महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सध्या बाजारामध्ये किरकोळ विक्रीत कांदा 60 ते 70 रुपये किलो विकतो आणि ठोक म्हणजे शेतकरी जिथं मार्केट कमिटीत कांदा विकतात तिथं कांदा 4 ते 4.5 हजार रुपये क्विंटल म्हणजे 40 रुपये ते 45 रुपये किलो अशा दराने विकला जात आहे। परंतु वारंवार 10 वर्षात किंवा यांच्या पूर्ण कार्यकाळात शेतकरी विरोधी धोरण कसं असावं तर याचं उदाहरण म्हणजे फक्त भाजप आणि नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे। गेल्या 10 वर्षात 21 वेळा यांनी कांद्यात हस्तक्षेप करून फक्त कांद्याचे भाव पाडण्यासाठी वारंवार प्रयत्न केला, परंतु ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव विकला जात होता शेतकऱ्यांचा माल, त्यावेळेस यांनी कधीच हस्तक्षेप केला नाही, भाव वाढण्यासाठी प्रयत्न केले नाही, जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। आणि आता लोकसभेत शेतकऱ्यांनी एक स्वतःची वोट बँक तयार केली। शेतकरी स्वतः शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल, शेतकऱ्यांच्या इश्यूबद्दल निवडणुकीत मतदान करतात। हे लोकसभेला दिसून आल्यानंतर पुन्हा विधानसभेतच तेच होणार आहे असं दिसल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मगरीचे अश्रू ढाळणारे नरेंद्र मोदी किंवा दुतोंडी माणूस किंवा डबल ढोलकी अशी ज्यांची वर्तणूक आहे असे मोदी फक्त निवडणुकीच्या म्हणजे मतदानाच्या टप्प्यापूर्वी त्यांनी आपण लोकसभेच्या वेळेस बघितलं की निर्यात शुल्क हटवल्याचं ढोंग केलं, निर्यात बंदी हटवल्याचं ढोंग केलं, परंतु तसं काही प्रत्यक्षात केलेलं नव्हतं, त्याचा रिझल्ट प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळाला नाही। तसंच आता पण त्यांनी मागच्या 8 दिवसापूर्वी कांद्यावर जे निर्यात शुल्क त्यांनी 1-1.5 वर्षापूर्वी टाकलेलं होतं ते आता जे 40% निर्यात शुल्क टाकलं होतं ते 40 वरून 20% केलं आणि 20% केल्यानंतर मीडियामध्ये खूप साऱ्या बातम्या आल्या। भाजपचे लोक विशेषतः देवेंद्र फडणवीस ते पुढे येऊन छाती पिटायला लागले, विधवा विलाप करायला लागले, असं आव्हान आणायला लागले की शेतकऱ्यांचं याच्यातून खूप मोठं भलं होणार आहे, खूप फायदा होणार आहे। याच्यावर पण आपण व्हिडिओ केलेला होता। तर त्यांनी मीडियात येऊन असं सांगितलं होतं देवेंद्र फडणवीसांनी की याच्यातून शेतकऱ्यांचा प्रचंड फायदा होणार आहे, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा कुठलाच फायदा झाला नाही। 40% वरून 20% निर्यात मूल्य झाल्यानंतर भावात कुठलाही फरक पडला नाही। जे भाव होते ते स्थिर होते आणि वास्तविक आता जे भाव वाढलेले याच्यात यांचा कुठलाही सहभाग नाही। वास्तविक हे भाव यांना बघून यांच्या पोटात दुःख होते, पोटात दुःख यांना सहन होत नाही। शेतकऱ्यांना हा जो काही भाव मिळतोय हा वारंवार फक्त त्याच्यात खोडा घालण्याचं काम ते करतात। आणि आता 2 दिवसापूर्वी त्यांनी म्हणजे परवा दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी नरेंद्र मोदी यांनी कांद्याचे भाव मागणी आणि पुरवठा या गोष्टीमुळं म्हणजे मालाचा तुटवडा सध्या असल्यामुळं कांद्याचे भाव 70 रुपये 60 रुपये असे प्रति किलोनं विकले जात असल्यामुळं त्यांनी अफगाणिस्तानमधून कांदे आणले। आता अफगाणिस्तानचं थोडक्यात वैशिष्ट्य सांगतो मी। अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवाद्यांचं राज्य आहे आणि विशेष म्हणजे तिथं तालिबानी म्हणजे मुस्लिम लोकांचं राज्य आहे, जिथं तालिबानी सारख्या दहशतवादी लोकांचं तिथं लोकशाही नाही आहे, म्हणजे तिथं दहशतवादी राज्य करतात, दहशतवादी तिथलं सरकार चालवतात। अशा राष्ट्रामधून नरेंद्र मोदी यांनी आपल्या भारतातल्या हिंदू शेतकऱ्यांचं नुकसान करण्यासाठी कांद्याची अफगाणिस्तानमधून आवक सुरू केलेली आहे। कांद्याचे भाव पाडण्यासाठी, भारतातले कांद्याचे भाव पाडण्यासाठी निर्यात सुरू केलेली म्हणजे, परंतु त्यांचा हा हे जे काही तोंडावर हिंदुत्वाचा मुखवाटा घालून हिंडतात, आम्ही हिंदूंचं भलं करण्यासाठी आलेलं आहे, तर इथं कुठं हिंदूंचं भलं होत नाही। इथं वास्तविक पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सारख्या राष्ट्रांचं भलं होतं आहे। मागच्या 1-1.5 वर्षात जगात सगळ्यात जास्त उत्पादन घेणारा भारत म्हणजे कांद्याचं, परंतु त्याला भारतासारख्या राष्ट्राला कांद्याचा 1 रुपयाही फायदा करून घेता आला नाही। मागच्या 10 वर्षात सगळ्यात जास्त उच्चांकी दर जागतिक बाजारात होते, तर त्या गोष्टीचा फायदा नरेंद्र मोदी यांच्या अवसानघातकी आणि देशद्रोही निर्णयांमुळे फक्त सगळ्यात जास्त जगात फायदा जर कोणी घेतला असेल तर तो पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानच्या शेतकऱ्यांनी। परंतु नरेंद्र मोदी सरकारांनी शेतकऱ्यांना फायदा होऊ दिला नाही, फक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा फायदा केला आणि हिंदुत्वाचा मुखवटा घालण्याचं काम करतात आणि इथल्या शेतकऱ्यांचं नुकसान करतात। आता जे प्रचंड फायदा होणार आहे आता ते बिळात लपून बसलेत। जेव्हा मोदी यांनी उत्तर भारतामध्ये आता तो कांदा विकायला सुरुवात केलेली आहे अफगाणिस्तानमधून आलेला, आता दहशतवाद्यांचा कांदा यांना कसा चालतो, याच्याकडून माल घेऊ नका, ह्या धर्मातल्या लोकांकडून माल घेऊ नका, त्या धर्मातल्यांना माल विकू नका असे सांगणारे, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे आता बिळात जाऊन बसतील। अफगाणिस्तानचा कांदा खाऊन त्यांचं हिंदुत्व आता धोक्यात येणार नाही। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की फक्त
शेतकरी विरोधी धोरण यांनी घेतलेलं आहे आणि अफगाणिस्तानमधून कांदा आणलेला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, दूध ह्या सगळ्यांचा बट्ट्याबोळ आणि कांद्याचा सुद्धा बट्ट्याबोळ केल्यानंतर किती बट्ट्याबोळ करता येईल, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा कसा होणार नाही, शेतकऱ्यांचं नुकसान कसं करता येईल यांचा आटापिटा आहे. तर तुम्ही फक्त हे सांगायचं तात्पर्य असं होतं की आता हिंदुत्व धोक्यात नाही येणार का दहशतवाद्यांकडून कांदा खाल्ल्यानंतर, दहशतवाद्यांचा कांदा खाल्ल्यानंतर. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कमेंट करा.